ह्या घड बघा, ह्या घडाविषयी जर का बोलायचं झालं तर याची वादी बघा, याचा कलर बघा, ह्याची क्वालिटी बघा आणि ह्याचा बुंदा सुद्धा बघा. हो. दादा याच्याविषयी जरा तुम्ही माहिती सांगा. सर या झाडाचं वैशिष्ट्य एकच आहे, याला 16 फण्या होत्या सर. बर. मी खालच्या 3 फण्या कट केलेल्या आहेत. बर. कारण की फण्या जर आपण नाही कट केल्या तर तेवढ्या ठेवल्या तर झाडाची वादी लांबणार नाही. बरोबर. वादी लांबणार नाही तर वादी जर लांबली नाही तर व्यापारी आपल्याला काय करतात, बुटकाच माल आहे असंच म्हणतात. बरोबर. त्यावेळेस आपले काही फण्या बेरास मध्ये टाकतात, काही खालच्या फण्या घेतच नाही ते. घेतच नाही. तर त्या कारणामुळे मी त्या खालच्या 3-4 फण्या कट केलेल्या आहेत सर. बरोबर. तरी पाहू शकता आपण, आपलं बकिटागत झाड झालेलं दिसणार तुम्हाला. अगदी बरोबर. तर एक फणी वरची साधारण सर याचं 5 किलो भरते. हा. तर खालच्या 3-3 किलो भरत्यात, तरी हा घड आहे ना 35 किलोच्या आत राहत नाहीये. बरोबर. तर ते आपण काय करायला पाहिजे, आपण फण्या जर आपल्या याच्या 16 असत्या, अंतर जर कमी वाटत असेल तर आपण खालच्या 2-3 फण्या कट करायला पाहिजेत. कारण की व्यापारी आपली लूट करणार नाही त्याच्यापासून. 100%. सगळी वादी आपली व्यवस्थित राहिली आणि आपली बेरास मध्ये माल जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. कारण की आपलं वजन जर 30 किलो असलं आणि खालच्या जर 10 किलो जर बेरास मध्ये टाकलं तर आपला त्याच्यामध्ये घाटा आहे सर. त्याच्यामुळे आधीच त्याच्या 2-3 फण्या कट करायच्या.